मैत्रिणींनो, मी शरी माझ्या पुणेरी पंगतमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे हळीवचे लाडू। तर एका पॅनमध्ये मी 2 चमचे तूप घेतले आहे। हे घरचं साजूक तूप आहे। तर ह्यामध्ये मी ह्या वाटीने 5 वाट्या ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे। आता हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। दोन ते 3 मिनिटं झाल्यानंतर याच्यामध्ये याच वाटीने मी सेम वाटीने हळीव घेतलेला आहे। हळीव स्वच्छ पुसून निवडून घेतले आहे आणि ह्याच वाटीने आपण 4 वाट्या बारीक चिरून गूळ घेतलेला आहे। आता हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे आपल्याला। ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे आणि पटकन होते। तसेच हळीव थंडी दिवसात खाल्ले जातात आणि हळीवचे बरेचसे फायदे आहेत। आता हे मिश्रण आपण 3 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। 3 मिनिटांनंतर परत हे मिश्रण एकजीव करायचं आहे। आपण हे मिश्रण 15 ते 20 मिनिटं भाजून घेणार आहोत आणि दर 3 मिनिटाला झाकण लावून ह्याला एक वाफ येऊन द्यायची आहे। हे असं आपण का करतो तर ह्याच्यामुळे गुळ हा पूर्ण वितळला जातो आणि गूळ खाली चिकटत नाही त्यामुळे। तर हे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, करायला अतिशय सोपी आहे। तर परत आपण ह्याला झाकून घेणार आहोत 3 मिनिटांसाठी। आता 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता ह्याला पूर्ण गूळ वितळलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूया आणि वेलची पूड घालायची आहे आणि हे सगळं एकजीव करायचं आहे। आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण याचे लाडू बनवायचे आहेत। तुम्ही बघू शकता हे याचे अशा प्रकारचे लाडू तयार झालेत। तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की लिहून कळवा। माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा।